नमस्कार मंडळी, मी आपला बीडचा सतीश. आज मी आणि वर्षा आलेलो आहोत गगनगिरी महाराज मठ खोपोली या ठिकाणी. इथे आपल्याला गगनगिरी महाराजांची समाधी पाहायला मिळते आणि जिथे ते ध्यान साधना करण्यासाठी बसायचे ती गुफा पण आपल्याला पाहायला मिळते इथे. तर चला आपण बघूया. त्याचबरोबर इथं राहण्यासाठी भक्त निवास पण अवेलेबल आहे आणि इथपर्यंत तुम्ही कसे येऊ शकता या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सर्व काही माहिती देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गगनगिरी महाराज मठ हे पुणे मुंबई पासून जवळच असलेल्या खोपोली या ठिकाणी आहे. इथे आपण आपली प्रायव्हेट गाडी किंवा बस आणि रेल्वेने पण येऊ शकतो. बस स्टँड आणि स्टेशन पासून या मठाचे अंतर 1 ते 1.5 किलोमीटर एवढे आहे. तिथून आपण रिक्षाने किंवा चालत 10 ते 15 मिनिटात मठापर्यंत येऊ शकतो. मठाच्या गेटमधून आतमध्ये आल्यावर आपल्याला पहिले चप्पल स्टँड लागते. इथे आपल्याला चप्पल ठेवण्यासाठी प्रत्येकी 1 रुपया द्यावा लागतो. चप्पल स्टँडच्या बाजूलाच वॉशरूम आहे आणि या बाजूला समोर पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. मंदिरात जाण्यापूर्वी पायावरती पाणी घेऊन जावे लागते. मठामध्ये पौर्णिमेला आणि अमावस्येला होम हवन केले जाते. गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशीन यांच्या घराण्यातील होते. श्रीपाद गणपतराव पाटणकर साळुंके हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मंदुरे या ग्रामी 1906 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई. महाराजांचे वय 3 वर्षे असताना त्यांच्या आईचे व 5 वर्षाचे असतानाच वडिलांचे निधन झाले. गगनगिरी महाराजांचे त्यावेळीचे काही दुर्मिळ फोटो मठामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मठाचा परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. त्याचबरोबर मठाच्या मधून वाहणारे पाताळगंगा नदीचे ते स्वच्छ पाणी आणि त्या पाण्याचा शांत असा आवाज येत होता. मठाच्या पाठीमागच्या साईडला आल्यावर मोफत वैद्यकीय उपचार केंद्र आहे. तिथून संपूर्ण मठाचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे. या परिसरामध्येच मठाचे भक्त निवास आहे. गगनगिरी महाराज मध्ये स्थानाकडून दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आपल्याला समोर इथं भक्त निवास आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला गोव्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे समोर. तर या ठिकाणी आपण गोव्याकडे जाऊया आणि भक्त निवासाची आपण थोड्या वेळाने माहिती देऊ. थोडं पुढं चालत आल्यावर आपल्याला मठामधली खूप मोठी अशी गौशाळा पाहायला मिळते. गौशाळेमध्ये खूप साऱ्या गायी आहेत आणि त्यांच्यासाठी तेवढीच इथे स्वच्छता देखील ठेवली गेली आहे. इथे काही सूचना दिल्या गेलेल्या आहेत, त्याचे पालन आपल्याला करायचे आहे. इथून आपल्याला गुहेकडे जाण्यासाठी आता रस्ता आहे समोरून. जिथे गगनगिरी महाराज ध्यान साधना करायचे ना ते ठिकाण आहे समोर आणि तिथे एक शिवलिंग पण आहे. गुहेकडे जाण्याचा टाइम सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे. 15 ते 20 मिनिटं डोंगरावरती चालत जावे लागते. वरती जाताना आपल्या पायाला चटके लागू नये म्हणून ही अशी चटई अंतरलेली होती, कारण चप्पल ही गेट पाशी चप्पल स्टँडलाच ठेवावी लागते. थोडं पुढे चालत आल्यावर आपल्याला शिवमंदिर लागते. या मंदिरामधले शिवलिंग केदारनाथ मधील शिवलिंगाप्रमाणेच आहे. इथे समोर गुफा आहे. आता आपण अर्ध्यापर्यंत चालत आलो आहोत. वाटेत चालताना असं पूर्णपणे वरून झाडे पूर्णपणे नाही, उन्हाळा सुरू आहे त्यामुळे पूर्णपणे नाही आहे, पण थोडे अंतरावरती आपल्याला झाडे लागतात. मठापासून गुहेपर्यंत येऊस तर
बसण्याची आणि अशी पाण्याची सोय केलेली आहे. ही तीच गुहा आहे जिथे श्री गगनगिरी महाराज ध्यान साधना करण्यासाठी बसायचे. आता आपण गुहेच्या इथे येऊन पोहोचलो आहोत आणि त्या ठिकाणी आहे खाली मठ. तिथून आपण वरती चढायला सुरुवात केली होती. आता आपण गुहेत जाऊन महाराजांचे दर्शन घेऊया. दर्शन तर छानपैकी झाले आणि त्याचबरोबर या ठिकाणी जोडीने महाराजांची आरती करण्याचा योग पण आला. स्वामी गगनगिरी दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा दत्त गगनगिरी दिगंबरा. आरती झाल्यावर एका ठिकाणी शांत बसून थोडा वेळ जप केला. ओम नमो शिवाय नमः. 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 सकाळी वरती येताना असं काही वाटलं नाही, पण आता खाली उतरताना नाही का असे पाय पोळायला लागले. आता ऊन पडलंय ना तसं दुपारचं, त्यामुळे. इथे माझ्या पाठीमागे बघू शकता हे भक्त निवास आहे गगनगिरी महाराज मठामधलं, आणि इथे फक्त 500 रुपयामध्ये पर पर्सनला राहण्याची सोय देखील होती. दुपारच्या वेळेत मठामध्ये महाप्रसाद असतो. महाप्रसादासाठी प्रत्येकी 20 रुपये द्यावे लागतात, पण मंदिरामध्ये उत्सव चालू असल्यामुळे आज महाप्रसाद सर्वांसाठी मोफत होता.
थोडा प्रसाद घरी पण घेऊन जायचा होता, म्हणून दुकानातून हा लाडू प्रसाद घेतला. याची कॉस्ट 50 रुपये आहे आणि यामध्ये 2 लाडू येतात. हे लाडू बेसन पीठ, तूप, साखर, जायफळ, काजू, मनुके यांपासून बनलेले आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असाच प्रवास करत राहा.